फिर्यादी आदिनाथ निवृत्ती गायकवाड वय 55, व्यवसाय वॉचमॅन, राहणार जवळगा पेठ, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार समतानगर, मुबारकपूर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर यांनी 23 एप्रिल 2025 रोजी फिर्याद दिली होती की ते दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त निलंगा येथे आले होते. जयंती संपल्यावर 22 एप्रिल 2025 रोजी नारंगवाडी येथे त्यांच्या मोठ्या भावाचा जावई नामे गौतम दयानंद कांबळे यांच्या घरी भेटून 22 एप्रिल रोजी रात्री 8च्या सुमारास बारामती येथे कामावर परत जाण्यासाठी चौरस्ता उमरगा येथे आले, परंतु बारामती येथे जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने रात्री 12 वाजल्याने ते परत त्यांच्या मूळ गावी बेट जवळगा येथे जाण्यासाठी मध्यरात्री 12:15च्या सुमारास उमरगा चौरस्ता येथून लातूर रोडकडे जाणाऱ्या रोडवर वाहनाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी अंदाजे 20 ते 25 वर्ष वय असलेले दोघे अंदाजे आणि 18 ते 20 वर्षांचा एक इसम असे तिघे जण मिळून त्यांच्याकडील काळ्या रंगाची ऑटो घेऊन येऊन त्यातील 2 अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या पॅन्टचे आणि शर्टचे खिसे तपासले आणि हातातील बॅग हिसकावून घेत असता फिर्यादीने त्यांना विरोध केला असता तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने ऑटोत बसून पळवून घेऊन जाऊन उमरगा बायपास रोडवर कोरेगाव वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणून ऑटो थांबवून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी, रॉडने हातावर, पायावर, पाठीवर, डोक्यावर मारले. आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या नाकावर, छातीवर आणि दंडावर मार करून गंभीर जखमी करून फिर्यादीजवळील बॅग जबरदस्तीने हुसकावून घेतली. बॅगेतील MI कंपनीचा एक मोबाईल, इन्फिनिक्स कंपनीचा एक मोबाईल असे 2 मोबाईल, एक सिल्व्हर रंगाचे घड्याळ, रोख रक्कम 5,550 असे जबरदस्तीने हिसकावून घेऊन फिर्यादीस सोडून पळून गेले अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन पूजरवाड करत आहेत. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी संदर्भात काही एक धागेदोरे नसताना, घटनास्थळावर पुरावा नसताना देखील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस उपनिरीक्षक पूजरवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाच्या आजूबाजूचे CCTV फुटेज तपासून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी अभिषेक कालिदास शिंदे वय 22, गणेश गोपाळ मडोले वय 23, विधी संघर्षग्रस्त बालक सूरज विलास सुरवसे वय 17 तिघेही राहणार मुन्शी प्लॉट उमरगा यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. नमूद आरोपींचा शोध घेऊन 12 तासांच्या आत त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने आरोपी अभिषेक शिंदे, गणेश मडोळे यांना 24 एप्रिल रोजी गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना 25 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिली. गुन्ह्यातील आरोपींकडून फिर्यादीचे जबरीने काढून घेतलेले MI कंपनीचा मोबाईल, इन्फिक्स कंपनीचा मोबाईल, 1,000 रुपये कलरचे सिल्वर रंगाचे मनगटी घड्याळ, 2,550 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा क्रमांक MH25M1455 असा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला. तसेच गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक वय 17 वर्ष यास बाल न्याय मंडळ धाराशिव यांच्या समोर हजर केले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.